रूपानं आळे जिल्हा परिषद गटामध्ये एक कार्यक्षम असा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून दिला। तर आपल्याला सांगायचं आमची मैत्री 2003 सालापासूनची आहे। मी दहावीला पास झालो आणि मंगेश 2003 नंतर मंगेश अण्णांच्या सोबत मी त्यांची सावली बनून राहिलो। अनेक यश अपयश जीवनामध्ये येत असतात, परंतु निष्ठावान कशाला म्हणतात, निष्ठा कशी असते हे मी माझ्या अनेक प्रसंगांमध्ये पाहिलं। मंगेश अण्णा माझ्या सोबत आणि मी मंगेश अण्णांच्या सोबत होतो। 2016ला माझा वाढदिवस होता 12 जुलैला, आणि त्या दिवशी असं ठरलं मंगेश अण्णांनी मला पार्टी दिली जेवणाची। एका हॉटेलमध्ये आम्ही दोघंच गेलो आणि तिथं मंगेश अण्णांना आणि आम्हाला समजलं की जिल्हा परिषदेचं आरक्षण ओपन पडलंय। मंगेश अण्णा त्यावेळेला नुकतेच झाले होते उपतालुका प्रमुख। त्यानंतर मंगेश अण्णा आणि आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली। आमच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं माझ्या, आणि आमच्या दोघांमध्ये ठरलं की आता मंगेश अण्णा आपल्याला तुम्ही ग्रामपंचायत मध्ये थांबा आणि आता पुढे जायचं वाटचाल सुरू करा, तुम्ही उपतालुका प्रमुख झालेले आहात। त्यानंतर मंगेश अण्णांनी 2017ची निवडणूक लढवली। मुठभर मावळे होते हाताशी आणि त्यांच्या सोबतीनं किल्ला लढवला। मंगेश अण्णा थोडेसे अपुरे पडले आमचे सर्वांचे प्रयत्न, त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो। परंतु जनतेने त्याही वेळी तुम्हाला कौल दिला होता, त्याही वेळेला तुम्ही विजयी झाले होता, आणि पुन्हा नव्याने या वेळेला सुद्धा दुसऱ्यांदा तुम्हाला जनतेने निवडले जिल्हा परिषद सदस्य म्हणून। मला आणि माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना अत्यंत आनंद झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांचं आमचं स्वप्न ते आज साकार झालंय। आज मंगेश अण्णा जिल्हा परिषद सदस्य नाही झाले, आमच्या सारखा तळागाळातला कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य झालाय। आम्ही जनतेच्या अडीअडचणीला, अनेक सुखदुःखाच्या प्रसंगाला मदतीला धावून गेलो। मंगेश अण्णांच्या साथीने अनेक रुग्णांवर उपचार करण्यासाठी मंगेश अण्णा फोन करायचे आणि मी तत्परतेने जायचो। आम्ही पाहिले मंगेश अण्णा रात्रीचे अपरात्री हॉस्पिटलमध्ये जायचे, तिथे विचारायचे काय झाले, पुढे पाठवायचे पेशंट। मंगेश अण्णा तिथून मला फोन करायचे, तिथे डॉक्टरला फोन करायचे, ॲम्ब्युलन्स वाल्याला फोन करायचे। काही लोक म्हणली मंगेश अण्णाचं काय काम? अहो काय काम? हे काम नसतं तर हे 7600चं मताधिक्य नसतं। मुठभर मावळे होते सोबत याही वेळेला, आणि त्या मावळ्यांच्या सोबत हा अवघड किल्ला सर केलाय। अनेक राजकीय घडामोडी झाल्या, परंतु मंगेश अण्णा आणि आमच्या सारखे कार्यकर्ते मंगेश अण्णांच्या सोबत राहिले। काही लोक सोडून गेली, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, परंतु निष्ठा कशी असायला पाहिजे नेत्याविषयी, ती निष्ठा अशी असली पाहिजे की नेत्याच्या अवघड काळात सुद्धा आपण त्याच्या सोबत राहिलं पाहिजे। भरीचा काळ येतो मित्रांनो, तेव्हा अनेक लोक येणार आता उद्यापासून, पण जेव्हा अण्णा अडचणीत होते तेव्हा इथं समोर छोटेसे कार्यकर्ते होते, अण्णांच्या सोबतीने होते। मला आपल्याला खात्री द्यायची की आपण दिलेला जनादेश आम्ही मंगेश अण्णांच्या साथीने या जिल्हा परिषद गटामध्ये प्रचंड असा विकास या ठिकाणी घडवून आणू, आणि जे अडलाय नडलाय सर्वसामान्य माणसाला आम्ही न्याय देण्याचे काम करू, त्याचा प्रश्न सोडवण्याचे काम करू। प्रश्न छोटे असतात मित्रांनो सर्वसामान्य माणसाचे, परंतु ते सोडवायला कोणी माणूस जात नाही त्यांच्या दारापर्यंत। आमचा मंगेश अण्णा दारापर्यंत गेला, म्हणून आज हे चित्र आहे। हे उगाच चित्र निर्माण झालेलं नाही, हे कुठली सहानुभूती नाही, हे कामाचं फळ आहे, हे कामाचं चीज आहे, आणि त्या कामाची पावती मंगेश अण्णा तालुक्यात प्रचंड बहुमताने विक्रमी मताधिक्याने निवडून आले। आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय जय महाराज।